फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन मध्ये काय करतो, आपल्या अरोमॅटिक बेन्झीन रिंग वरती अनसबस्टिट्यूटेड बेन्झीन रिंग वरती ज्यावेळेस आपण एखादा असाइल ग्रुप जॉईन करतो ऍज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 लेविज ऍसिड कॅटलिस्टच्या प्रेझेंट. याची काय एक इंटरमिडिएट स्टेप आहे, जो असाइल ग्रुप असतो तो फर्स्टली रिॲक्ट होतो तुमच्या AlCl3 सोबत अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. त्याच्यामध्ये एक कॅटायनिक इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो, जो कॅटायनिक इलेक्ट्रोफाईल बेन्झीन रिंगला इनिशिएट करतो टू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा इलेक्ट्रोफाईल बेन्झीन रिंग सोबत लास्ट स्टेप मध्ये रिॲक्ट होतो. अनसबस्टिट्यूटेड कोणत्याही पोझिशनला तुम्ही हा इलेक्ट्रोफाईल जोडू शकता. RC डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह चार्ज. जोपर्यंत हा कॅटायनिक इलेक्ट्रोफाईल जनरेट होत नाही तोपर्यंत रिॲक्शनची फायनल स्टेप मध्ये इनिशिएशन होत नाही. तर ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर तुमचं फायनल प्रोडक्ट काय तयार होतो, बेन्झीन रिंग वरती कोणत्याही एका पोझिशनला RC डबल बॉन्ड O हा ग्रुप जनरेट होतो. ज्या पोझिशन वरती तुम्ही इलेक्ट्रोफाईल जोडला त्याचा एक हायड्रोजन रिप्लेस होतो बाय असाइल ग्रुप. तो हायड्रोजन स्टेबलाइज करतो कोणाला, क्लोरीनला. बाय प्रोडक्ट बनेल हायड्रोक्लोरिक ऍसिड. दॅट इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन.